मी या ठिकाणी आमंत्रित केलं त्याच्या मागचं कारण असं होतं की काही योजना ज्या मी आणि माझ्या तत्कालीन सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून या तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी पुढाकार घेऊन वास्तवात आणल्या, त्या योजनांचा उजाळा घ्यावा. कारण त्यातल्या अनेक योजना ज्या पूर्ण झालेल्या आहेत किंवा ज्या 80% कामं पूर्ण झालेली आहेत, या योजना एकतर 84-85 पासून मंजुराने सुरू झालेल्या आणि काही मग 95 पासून 94-95 पासून सुरू झालेल्या. आता उजनी, उपसा आणि बौद्धा ही योजना मुळात 94ला पहिल्यांदा तिला तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेबांनी मान्यता देऊन उजनीचं जे पाणी विना वापराचं उरलेलं होतं त्याचं नियोजन केलं होतं. आणि 84-85ला मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस काही लघु पाटबंधारे प्रकल्प, काही कोल्हापूर बंधारे, बार्शी तालुक्यात पहिल्यांदा सुरू केलेले सिमेंट बंधारे, ह्या गोष्टीला आज 45 वर्ष झाली आणि 95ला सुरू झालेल्यांना आज 31 वर्ष झाली. म्हणजे जे 95ला जन्मले ते आज 31 वर्ष, म्हणजे 85ला जन्मलेले ते आज 41 वर्षाच्या उंबरठ्यावर. आणि नंतर जे आता जी आहे किंवा अल्फा आहे, जी आमच्यापेक्षा जागरूक पिढी आहे सध्याची, त्यांना सुद्धा बाबा हे केव्हा झालं, याचे मूळ कोण, पाठपुरावा केलेले लोक आहे, मंजूर केलेले कोण आहे, त्यांना असं वाटून की हे 2-4 वर्षातच झालं म्हणून पंक्ती प्रपंच केले. आणि त्यामुळं पहिल्यांदा सांगायचं म्हणजे 84-85ला ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळी त्यातला एक विभाग लागत होता ते आपल्या बार्शी तालुक्यामध्ये जवळपास 16 म्हणजे आजपर्यंत झालेले मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प आज घडीला 16 आहे शासकीय आकडेवारी. त्यातले हिंगणी गुरगुटे आबांच्या काळात त्यांनी सुरू केला, पूर्ण केला. जवळगाव शाजीराव पाटील साहेबांनी प्रयत्न केलेला, प्रयत्न पूर्ण झाला. काही काळ चंद्रकांत नानांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले. पिंपळगाव ढाळे हा माझ्या सुरुवातीच्या काळात 87ला त्याचं भूमिपूजन केलं, पण आंदोलनामुळे तो 7-8 वर्ष ते काम बंद पडलं आणि बरोबर 2004ला माझी टर्म संपत असताना याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यासाठी मी मंत्रिमंडळात होतो, उर्वरित कामासाठी भूसंपादनाचे जे पैसे राहिले त्याच्यासाठी LICचा कर्ज काढायचा ठराव मी ज्या मंत्रिमंडळात होतो त्या मंत्रिमंडळाने
मंजूर करून तो निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर बाकीचे जे तलाव आहेत, पात्री आणि कोरेगाव, हे सुद्धा लोकांच्या नवीन पिढीच्या माहितीसाठी, जुन्या पिढीला माहिती आहे, तर हे सगळं सांगायचं कारण नवीन पिढीला हे सगळं माहिती असलं पाहिजे. पात्री आणि कोरेगाव हे ब्रिटिशकालीन तलाव आहे, हे ब्रिटिशांच्या काळात. आणि 1985 नंतर हे तलावाचं आयुष्य 100 वर्षाच्या पुढे गेलेलं होतं. नाही तर काय करता येईल वगैरे, कारण त्याच्यात गाळ तर साठलेलाच होता. ज्यावेळेस भूकंप झाला, त्या भूकंपाच्या वेळी आपला तालुका काही भूकंपग्रस्त नव्हता, पण आता याचा भूकंपाच्या एका मिटिंगला मी तिथं होतो, पवार साहेब होते. मी म्हटलं भूकंप हा बार्शीवरून परांड्याला जाताना बाहेरून जावं लागतं, दुसरी वाट नाही. मग भूकंप कसा गेला? म्हणजे आमच्या इथंही काहीतरी त्याचा खाली परिणाम झालेलाच आहे. आणि म्हणून हा परिणाम जो झालेला आहे त्याच्या आपत्तीची इष्टापत्ती म्हणून आम्ही त्या साहेबांकडे मांडलं आणि त्या तलावाला त्याचं मजबूतीकरण, पुनर्जीवन, पुनर्वसन याची आणि उंची वाढवणे, पात्री आणि कोरेगाव. आणि त्याच्यानंतर जो गाळ लोकांनी स्वखर्चाने काढून न्याला, त्यामुळं आज पात्रीचा एवढा मोठा साठा वाढला. कोरेगावचा सांडवा, देवळात मूळ यमाईचं देवळ आहे ते पाण्याखाली जात होतं, सांडवा पूर्ण केला असता तर. म्हणून आधी आम्ही मंदिर बांधून घेतलं आमदार कोट्यातून, त्याची हाईट वाढवली आणि मग सांडव्याची उंची वाढवली. त्यामुळं तिथेही साठा. आणि हे दोन पुनर्जीवित केलेले 2 प्रकल्प ब्रिटिशकालीन मी माझ्या कार्यकाळात केले. आणि त्यानंतर कारीचा जो लघु प्रकल्प आहे त्याचाही सांडव्याचं काम पुन्हा एकदा करून पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी त्या सांडव्यातनं कॅनल काढून हे त्याच्या शेजारी न भरणारा कधीच एक पाझर तलाव लोकांना काम द्यायचं म्हणून त्या काळात झालेला, त्या तलावात म्हणून सोडायचं काम हे केल्यामुळं त्या पाझर तलावात या वाहून जाणाऱ्या पाणी कॅनॉलद्वारे पोचवण्याचं काम केलं. सेम तसंच काम ममदापूर हा लवकर भरून वाहतो, पण बोरमाळी टँक हा माझ्या आधीच आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याची तूट असल्यामुळे ममदापूर ते बोरमाळी असा कॅनॉल त्या ठिकाणी करून ते पाणी या बोरमाळ्यामध्ये सोडलं गेलं. आणि त्यामुळे ज्यावेळेस तूट असते आणि ममदापूर भरून वाहतो त्यावेळेस ते पाणी ऑटोमॅटिकली बोरमाळ्यामध्ये. त्याच्यानंतर माझ्या कार्यकाळात कळमवाडी, बाबळगाव आणि मांडेगाव हे तलाव झालेले आहे. हे एक मध्यम आणि 3 लघु पाटबंधारे तलाव ही माझ्या कार्यकाळात मी त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब असो, पवार साहेब असो यांच्या माध्यमातून
हे करून पूर्ण झालेले आहे. आणि त्यामुळं आणि त्याचबरोबर पाथरीची जी पाईपलाईन बार्शीला येणार होती, म्हणजे सॉरी येणार होती नाही, येत आलेली होती पिण्याच्या पाण्याची, ती उजनीची पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या वेळेस ते नगरपालिकेने ठराव करून त्या पाण्याची उपलब्धता आता फारशी राहिलेली नाही म्हणून ते पाणी वाचलं. त्याच्यावर आज शिराळे तर पूर्वीपासून उपसा होतच होता, पण लांबपर्यंत उपसा पांगरीपर्यंत हा पाथरी तलावातनं इथून सुरू झाला. तसाच प्रकार ढाळे पिंपळगाववरनं मळेगावच्या शिवारापर्यंत, चिखर्ड्याच्या शिवारात आणि इवन कळंबवाडीच्या शिवारात सुद्धा पाईपलाईनने लोकांनी पाणी आणलेलं आहे. आणि उंडेगावपर्यंत ढाळे पिंपळगावचा कॅनॉल हा जोडलेला आहे. ही सगळी कामं ही त्या काळात पूर्णत्वास नेण्याचं काम मी केलेलं आहे. नवीन पिढीसाठी म्हणून सांगतोय, जुन्या पिढीला हे सगळं पूर्णपणे माहिती आहे. पण कसं आहे, माणसाची स्मरणशक्ती ही सतत बोलल्यानंतर लक्षात राहतं, विसराळूपणा वाढत चाललेला आहे. त्यामुळं कुणी काय केलं, कुणी काय केलं नाही ह्या भानगडीत न पडता आम्ही काय केलं एवढं सांगायचं आमचं प्रयत्न नाही. त्याचबरोबर जवळपास आपल्या इथं जी मुंशी वैराग भागातली, त्याच्यानंतर सासुरे, अजून एक दैहिटणे, 3 कोपबंधारे याची पाणी उपलब्धता जे लागतं शासनाचं सर्टिफिकेट ते, आणि 4 साठवण तलावाची मान्यता सुद्धा आणली. त्यातले जवळपास 3 पूर्ण झाले, 1 राहिला. आणि 3ही बंधारे कोपबंधारे, ज्याचं कारण सांगत होते की त्या खाली पायाच लागत नाही, पण त्याची पाणी उपलब्धता सर्टिफिकेट आणल्यावर ते 3ही मोठे कोपबंधारे की जे अशक्यप्राय म्हणून इंजिनियर लोक पूर्वी टाळायचे काम, ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास गेले. साठवण तलाव, संगमनेरचा असो, मालेगावचा असो, सिंधूचा, फक्त एकच राहिला, ते सुद्धा टेंडर झालं 14 साली. नवीन सरकार आल्यानंतर सगळी टेंडर जुनी जलसंधारणाची रद्द केली गेली. आणि त्यानंतर तिथपासून आज 12 वर्ष झाली, त्याचा काही मुहूर्त अजून चिंचोली डेंबरेवाडीचा काही लागलेला नाही. मी सुद्धा प्रयत्नात आहोत, अनेक जण प्रयत्नात आहे ते व्हावं अशी मनोमन इच्छा आहे ना, अजूनही प्रयत्न आहे. सध्या निधीची अडचण, नवीन कामं घेताना शासन जरा विचार करून काम घेत आहे, हा सगळा प्रकार आहे. म्हणून हे सांगायचं प्रयोजन म्हणून हे आत्तापर्यंतचा लघु पाटबंधारे, कोपबंधारे, सिमेंट बंधारा तर मी 1985ला निवडून आल्यानंतर बार्शी तालुक्यात त्याच्या आधी एकही सिमेंट बंधारा नव्हता. पहिला सिमेंट बंधारा 85 मध्ये आपल्या निळकंठेश्वर मंदिराच्या खाली डोंगरातून जी नदी सुरुवात होते तिच्यावर बांधले. पाणी पुरवठ्याच्या योजना ह्या असंख्य, एकेका गावाला 2-2 लाख, तर दुष्काळी परिस्थितीमुळे 3-3दा झाले. त्यामुळे त्याच्यात मी काय फारसं पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत वेगळी स्वतंत्र पत्रकार परिषद आपण परत घेऊन उजळणी देऊ.
पण आज फक्त शेती पाण्याबद्दल आणि विशेषतः उष्णीबद्दल. त्या नव्या पिढीला वाटायचं की हे 14 सालीच झालं की काय, तर 14 साली पाणीफेक झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की 1994 मध्ये पहिल्यांदा पवार साहेबांनी उजनीच्या पाण्याच्या बद्दल आदरणीय कैलासवासी गणपतराव देशमुख साहेब, सांगोलीचे आमदार, महाराष्ट्राचे, आणि आनंदराव देवकरे साहेब यांनी मिटिंग लावलेली होती. आणि पवार साहेब मुख्यमंत्री होते, 94ची गोष्ट होती. आणि मग मी त्या मिटिंगच्या दिवशी त्या ठिकाणी पोचलो आणि मग मिटिंगमध्ये सहभागी झालो. आणि मग त्यावेळेस त्या दोघांचं म्हणणं संपल्यानंतर, मिस्टर करून त्या दोघांचं म्हणणं संपल्यानंतर मला पवार साहेबांनी विचारले, तुमचं सांगा. तर आम्ही आधीच अभ्यास करून घेतो. त्यावेळेस बबनदादा दूध संघाचे चेअरमन होते आणि आमचे सोडल साहेब एसी होते. त्यांच्याकडे बसून चर्चा करून की हा बोगदा यशस्वी कसा होऊ शकतो त्याचा पूर्ण अभ्यास करून प्लॅन घेऊन आम्ही गेलो. बबनदादा त्यावेळेस आमदारही नव्हते, पण माझे सहकारी म्हणून माझ्याबरोबर होते या सगळ्या अभ्यासात. आणि मग तिथं आम्ही ते मांडल्यानंतर इंजिनियर शिल्पी नावाचे सचिव होते, त्यांनी विरोध केला की बोगदा कसा शक्य आहे काय, आणि उचलून पाणी आपण टाकू. तर मी म्हटलं बाबा, उचलून पाणी टाकलं एवढ्या मोठ्या 12,000-12,500 हेक्टर जमिनीला ते विजेचं बिल परवडणार नाही. ज्या अनेक सिंचन योजना या त्यामुळं थकबाकीत गेलेल्या आहे. मग पवार साहेबाला माझं म्हणणं पटलं आणि बरोबर माजी मंत्री यशवंतराव मोहिते साहेब त्यांनी माझी बाजू उचलून धरली. आणि मग पत्र मला म्हणले डिटेल सर्वेचं तुम्ही द्या, आणि मी ते दिलं. आणि त्याच्यानंतर जी दुसरी मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा बोगद्याचं सोडल साहेबांनी जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये ती हाईट बोगदा काढला तर सिनेत पाणी पडतं. आणि मग त्या मीटिंगमध्ये बारशिवचा बोगदा ही एकाच वेळेची योजना आणि नंतर सिनेत पडलेलं जे आता बोगद्यातनं पाणी वाहत आहे त्याचं शिरापूर योजनेतनं उचलून द्यायचं आणि दक्षिण सोलापूरपर्यंत तो पुढचा सगळा, मग मोहळ, उत्तर सोलापूर हे सगळे त्याच्यात पुढं त्याचं पाणी वाटप झालं. आणि आजही ते पाणी वाटप तसंच आहे. आज घालून जेवढं आपलं एकतर आहे ते आता काही थोडंफार वाचेल. ह्या पाईपलाईन पाण्याच्या ऐवजी पाईपलाईन भिजवायची स्थिती याच्यात फार एक 0.0 पुढं असं एवढंच ती TMC का MCFT वाचते. हे गरजेचंच आहे. हे 94ची गोष्ट मी सांगितली. 95ला मी अपक्ष निवडून आलो. या जिल्ह्यात मी एकट्याने युती शासनाला पाठिंबा दिलेला अपक्ष, हे मला आवर्जून सांगावं लागतं. कारण बरेच जणांचा असं वाटतं की सगळ्या अपक्षांमुळं काही झालं. सगळ्या अपक्षांमुळं म्हणण्यापेक्षा युती शासनाला पाठिंबा दिलेल्या अपक्षांमुळे कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली आणि त्याला
पुशबॅक द्यायचं काम कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी आमची बाजू मांडून केली. ते त्या दोघांचं कृष्णा महामंडळाचं श्रेय आणि अपक्षांचं ज्यांनी युती शासनाला उघड लेखी पाठिंबा दिला त्यांचं. त्यामुळं कृष्णा महामंडळाची ज्यावेळी स्थापना झाल्यानंतर 95 मध्ये या एका वेळी बोगदा आणि बार्शी उत्सव याची प्रशासकीय मान्यता पहिल्यांदा मिळाली आणि तिथून ते काम सुरू झालं. तेव्हा 95-96 पासून तिथून मग दुसरी प्रमा मिळाली ती 2011 म्हणजे वाढीव काम. आणि मग ते काम जवळजवळ 96 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जे सुरू झालं ते काम मी 9 ते 14 आणि त्यात शेवटची 2 वर्ष या राज्याचा पाणी पुरवठा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात होतो. त्यावेळी या कामाला जास्तीत जास्त गती अजितदादांच्या प्रयत्नामुळे त्यांचे वित्तमंत्री होते मिळाली. आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण रिधोऱ्याचं पंपहाऊस सुरू होऊन त्याचं पाणी पाईपलाईन 9 किलोमीटर हे उपळाई आणि पुढं लक्षाच्या वाडीपर्यंत आलं. आणि त्या कॅनॉलमध्ये 2014 संपण्याच्या आत हे पाणी इथपर्यंत बार्शीच्या गावतळ्यात सुटेपर्यंत हे आधीच आलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर या उपरेला उमरे बसा. आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी कमी जास्त निधी आणि जवळजवळ 14 पर्यंत पाणी थेट आणि जवळजवळ 500 हद्दीपर्यंत हा कॅनॉल पूर्ण झाल्यानंतर पुढची अडचण निर्माण झाली ती रेल्वेच्या रुळाच्या पलीकडं कसं न्यायचं. आणि मग त्याच वेळेस उपासे हे चीफ इंजिनियर होते, तोंडे हे मला वाटतं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि उपासे एसी का CEO होते. ते बहुतेक भुर्डेला माहिती त्याने म्हणजे आता गेलं म्हणून म्हणले ते आले होते स्वतः. आणि ती पाईपलाईन त्यावेळेसपासून रेल्वेची मान्यता घेऊन पलीकडं तर आमचं त्याही वेळेस मंजूर करून घेतलं होतं तावडीच्या तळ्यात. आणि ते तुटीचं तळ आहे, त्याला फार मोठा कॅचमेंट नाही आहे, त्याच्यात सोडायचं. आणि शशिकांत शिंदे मंत्री असताना पाटबंधारे त्यांच्याकडे आम्ही मिटिंग लावली. त्याच्या आधी रामराजेकडे लावली होती. आणि हा एक फाटा ढाळे पिंपळगावमध्ये एक थोडा खोल कॅनॉल टाईप जर जारी घेतली तर कमी अंतरात बिगर जादा खर्चाचं पाणी डाळे पिंपळगावमध्ये जातं. आणि ज्यावेळेस तूट असते, आता बघा ना की धरण भरून व्हायला लागलं म्हणजे जेवढं भरलं आहे त्याच्या दुप्पट वाहून गेलं, त्यावेळेस आपलं तुटीचंच आहे. ते पाणी या कॅनॉलद्वारे जर असे तुटीचे जे प्रोजेक्ट आहेत खाली पाझर तलाव, पूर्वी आपण 14 पासून पाझर तलाव भरून घेतो, त्याच्यामध्ये हा उपयोग झाला. आज पावसाळा ऑगस्ट
संपत आला तरी अजून पत्ता नाही मोठ्या पावसाळ्यात. अशा वेळेस हे पाणी डाळे पिंपळगावपर्यंत गेलं तर त्याच्या कॅचमेंटमध्ये उंडेगावपर्यंत कॅनॉलचं काम जवळपास होत आलेलं आहे. तर तिथपर्यंत ते तुटीचे प्रकल्प अशा वेळेस भरून घेता येतात आणि लोकांना दिलासा देता येतो. हे शिंदे साहेबांच्या मीटिंगमध्ये मंजूर झालेलं आहे. आता मी परत एकदा मला कळल्यामुळं त्याच्या मागे लागलेलो आहे. आणि अशा प्रकारे जवळपास माझ्या कारकिर्दीमध्ये तर माझी कारकीर्द नसतानाही मी आमदार नसतानाही माझ्या व्यक्तिगत संबंधात मी या सगळ्या प्रोजेक्टचा सातत्यानं 1994 ते आज 2026 पर्यंत पाठपुरावा करत आलेलो आहे. हे दरवेळेस प्रत्येक पावसाळ्यात पाणी पूजन करण्यापेक्षा एकदाच केलेलं असतं आणि पाणी फेक पण एकदाच असतं. आपण विहीर खांदतो, विहिरीला पाणी लागतं, पाणी एकदाच उजवतो आपण. कदर पावसाळ्यात जरा स्वतःचे उजवतो नाही. म्हणून हे एकदा परत एकदा एक उजळणी व्हावी. बरोबर आहे की पाणी फेक किती झाली झाली, कॅनॉलला पाणी केव्हा आलं हे नव्या पिढीला समजावं आणि जुन्या पिढीतल्या विसरलेल्यांना विसरलेल्या मित्रांना कळावं. म्हणून हा आजचा पत्रकार परिषदेचा प्रपंच मांडलेला आहे. विरोधक आपल्याला म्हणतात की उजनीत तुम्ही आतापर्यंत एकदाही गेले नाही, बघता तर फक्त सिद्धेश्वर मधनं अंधारातच बघता. ह्याबद्दल काय सांगाल आपण? हा फोटो हा उजनी धरणावरचा आहे का कोरेगाव धरणावर? उजनीवरचा आहे का नाही ह्याची तरी खात्री आहे. ओके. दुसरा एक फोटो आहे पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी ज्याच्यात मी कैलासवासी तुकाराम बापू शिंदे, कैलासवासी बारगोले अण्णा, कैलासवासी महादेवभाऊ जगताप, आदरणीय रामचंद्रभाऊ सोमानी अशी आम्ही मंडळीचे जुने फोटो आहेत. ते पण तुम्हाला आता एकदा जुन्या फोटोंचं एक प्रदर्शन भरवलं म्हणजे कोण कुठं किती वेळा गेलं. विरोधकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला माझ्यापाशी फार मोकळा वेळ नाही आहे. त्यामुळे मी कसल्या आणि योग्य प्रश्नालाच मी उत्तर देतो. उचलली जीभ लावली टाळ्याला त्याला काय अर्थ नसतो. हा फोटो याच्यात कोण कोण आहे तर पुढे आहेत ते पिराजदा, बरोबर आहे. ते या विभागाचे सी तोंडे पुरत एसी झालेले ह्या एक्झिक्युटिव्ह होते. त्याच्यानंतर मी माझ्या पुढे एक प्रदीप गारटकर आहे, पवार साहेब आणि इथं आमचे ते निंबाळकर डेप्युटी इंजिनियर होते उजनीवरचे. ह्याची कथा सांगतो. ह्याच्या पाठीमागे आहे डोबळे आणि बबनदाद. म्हणजे उजनी झालं तर मायनस आणि ढोबळे साहेबांचा आणि बबनदादाचा आग्रह होता की पाणी सोडा. कसं सोडा? गाळमोरीतून सोडा, आमच्या सोडा, तमक्या सोडा. आणि मला मी मुंबईत असताना ह्या निंबाळकर साहेबाचा फोन आला की उद्या पवार साहेब सकाळ सकाळ धरणावर आले. मी सिद्धेश्वर गाठली आणि कोरडवाडीला आलो. आपल्या डाग बांगला त्यावेळी व्यवस्थित होता. तर तिथं आंघोळ करून ह्यांच्या आधी मी तिथं पोहोचलो. हे आणि मग पवारसाहेब त्या बाजूने मी ह्या बाजूने असं मध्यावरच होतो
मग तुम्ही कसे काय? मी म्हणलं हे पाणी वाचवण्यासाठी मी आलो. कारण म्हणलं या पाण्यावर बार्शीचं, करमाळा, पंढरपूर, सांगोल्याची 80 गावं आहे ना त्यांची स्कीम, आणि असंख्य मोठी मोठी खेळी या पुण्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि तुम्ही जर हे पाणी असं कुणाच्या तरी सांगण्यावरनं ह्या इंजिनियर लोकांनी सोडलं, ते करू नये म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांग. मग आम्ही सगळे मिळून गेलो आणि मग पवार साहेबांनी हे निंबाळकर आणि ते बिराजदार आणि तोनी हे असं बघ खाली एक मोजायचं असतं बघ पाणी, दरम्यान पायऱ्या उतरून असं गोल असतं ती खोली, तिथं जाऊन मग चर्चा झाली त्यांची. आणि वर येऊन पवार साहेबांनी सांगितलं की पाणी सोडण्यासाठी परिस्थिती नाही, हे राखीवच ठेवावं लागेल. हे उजनीदाराचा फोटो ज्यांना कोणाला माहीत नाही ते आता ह्याच्यावर पाहते की मी किती वेळा गेलो, काय गेलो. आणि मी गेलो ते कामासाठी गेलो, पार्ट्या करायला गेलो. तुमच्या वेळेस सोशल मीडिया नव्हता, त्याचं कुठेतरी म्हणजे आता जो सोशल मीडियाचे ब्रँडिंग आहे आणि त्यावेळेस ब्रँडिंग नव्हती, तफावत जाणवते का? खूप पूर्वी काय प्रिंट मीडियामध्ये एक लिमिटमध्येच बातमी यायची. म्हणजे 100 वाक्य बोलल्यावर त्यांनी त्यांचे घालून 4 वाक्य काढले. कारण त्यांनाही मर्यादा किती छापावा असतो. बोलणाऱ्यालाही मर्यादा नसते किती बोलावं, छापणाऱ्याला आहे. तुम्ही सुद्धा एडिटिंग करूनच करत जा. तुम्ही काही बोललं तरी काय लोकांपर्यंत चांगलं पोहोचावं हे तुमच्या हातात आहे. आता लाईव्ह आहे, ते मस्त लाईव्ह चालू आहे. हा, लाईव्ह चालू आहे आता. आणि हे योग्य आहे तुमच्या दृष्टीनं, पण माझं असं मत आहे काही काही वेळेस काय माणसाचा चुकून तोंडात शब्द जातो, तो लाईव्ह मध्ये जाऊ नये, त्याचंच भांडवल होतं. परत कुणाचंही काही जण असं खाजगी बोलताना आरोप मनपती सारखे ते चालू ठेवतात. असं बऱ्याच जणांचं झालं ना, मोठ्या मोठ्या नेत्यांचं की असं आलं काहीतरी बोलताना बरोबर ते बॉम्बस्फोट झाला. आपण राजकारणात यायच्या आधी तालुक्यात किती प्रकल्प होते आणि आल्यानंतर किती झाले? तालुक्यात माझ्या आधीपासून ब्रिटिशकालीन त्यांनी सांगितले 2, ते तालुक्यात म्हणजे तेव्हा वैराग सोडून द्यायचं. हो. आता ओलिताखाली किती क्षेत्र आलं आपण राजकारणात आल्यावर? काय सांगतो की ह्या 2 तळ्याचं पूर्ण नूतनीकरणच केले. कुठलं कोरेगाव पातळी, बरोबर आहे. त्याच्यानंतर झालेले माझ्या कारकिर्दीत सांगतो, बाबळगाव, कळंबवाडी, मांडेगाव आणि डाळेपिंपळ 4, एक मध्यम, एक बृहत लघु बाबळगाव. तो पूर्वी मध्यम होता, त्याच्यावर 2 तळी झाल्यामुळे त्याचा आवाज उंच पाण्याचा तो कमी झाल्यामुळे तो तर स्पेशल केस करून केलेला. त्याची मान्यता मध्यम होती आणि त्या मध्यम प्रकल्प सुरू करायला त्यावेळेस केंद्राकडे पाठवावं लागेल. भारत भाऊ बोंद्रे होते पाटबंधारे मंत्री. मी म्हटलं तिकडे गेलं तर आम्ही म्हातारे उत्तर घेत मान्यता इलाज नाही, कारण ह्याचा सर्वे करायला आलेला जेई हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झालाय म्हणलं तरी याचा अजून मुहूर्त लागेना. आणि मग त्यांनी ते म्हणले की आपण याला बृहत लघु असं नाव देऊन इथंच मान्यता दिली आणि तसा तो बाबळगाव झाला. मांडेगाव आणि कळंबवाडी शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना, मी विरोधातला आमदार असताना त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी मंजुरी दिली.
त्यात आमच्या अण्णासाहेब मस्के होते रात्री पाटबंधारे. हे 4, एक मध्यम लघु, एक बृहत लघु आणि 2 लघु असे झालेले. दोन्हीचं पुनर्वसन केलं. कारीच्या तलावाची दुरुस्ती आणि कॅनॉल, तसंच ममदापूरचं अतिरिक्त पाणी वर. हे ठळक ह्याच्यातली कोपर, सिमेंट फार गंती करावं लागली. बऱ्यापैकी क्षेत्र तुम्ही आमदार असताना ओलिताकडे आणि आले. माझ्या आधीपासून होतं ते होतच. अतिरिक्त होतं यांचं खालपर्यंत, घारीपर्यंत, पुरीपर्यंत. पूर्वीचे सांगतो कोरमाळे माझ्या आधी, कारी, वालवड, काटेगाव, इवन तावडी, ममदापूर, वैराग भागातलं शेळगाव, वैरा, आपल्या भागातलं चाल, हे 5-7 आधीपासूनच होते. कोरेगाव पार्टीसाठी आपण 2दा आमदार असताना ह्या उजनी बार्शी उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली हा एकदा 95-96 आणि मध्ये 2012ला एकदा, आणि 2011 11ला. आणखी माझ्याकडे मुद्दा यांच्याकडनं 95-96 तारीख आहे 10/1/96. पहिली प्रमा काम सुरू करताना इंडियाकडे, बरोबर आहे. आणि दुसरी मूळ प्रशासकीय मान्यता, प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता 11ला आणि द्वितीय मान्यता 22 साली जयंत पाटील साहेब पाटबंधारे मंत्री असताना आम्ही बबनदादा मिळून गेलो. हे आपण आमदार असताना मान्यता मिळाली, पण विरोधक म्हणतात की मी फाईल पुढे सरकवल्यामुळे पैसे यायला लागले. ह्याबद्दल आपण काय कसं असतं माहितीये का, मूळ काम मंजूर झालं, सुरू झालं, मध्ये एक टर्म मी नव्हतो, त्यावेळेस निधी कमी आला, ही पण आकडेवारी आहे. त्याच्यानंतर परत मी पालकमंत्री झालो, मंत्री होतो, अपक्ष आमदार होतो, त्यावेळेस परत ते जवळजवळ 70-75% काम ते पूर्ण झालेलं आहे. उरलेलं काम करणं हे उरलेल्या माणसाचं कामच आहे. साहेब 2004 ते 9, 2004 ते 9 आणि 19 ते 24 मध्ये आपण आमदार नव्हता. हो. त्यावेळेस मध्यम प्रकल्पात वाढ झाली का? जे मध्यम प्रकल्प होते का तेवढेच राहिले? तर एकही परत नवीन प्रकल्प झाले नाही. मध्यम नाही, लघु नाही, काहीच नाही. पुढे झालं. जेवढे होते तेवढेच आजवर आहेत. जेवढे झाले तेवढे, माझ्या काळात जेवढे झाले तेवढे, आणि आधीच्या लोकांच्या काळात झालेले तेवढे, आणि ब्रिटिश काळात झालेले ते 2, आणि बुरगुटे आबा आणि साजीराव पाटलांचे 2. असं वारंवार म्हटलं जातं की आपण राजकीय जीवनात असताना पाण्यासाठी खूप मोठं काम केलं, मग ते पिण्यासाठी असेल किंवा शेतीसाठी असेल. मग हा उद्देश आत्ताची परिस्थिती पाहता सफल झाला असं वाटतंय का? हा कसा आहे, शेवटी शेती पाण्याचा जो आपला पूर्वीचा क्षेत्र होतं त्याच्यात निश्चितच वाढ झाली. हे साधं पातळीच्या गाळ काढणे आणि उंची वाढवण्यामुळे जो साठा वाढला, त्याच्यात त्याच्या पूर्वीपेक्षा दुप्पट क्षेत्र हे उपशावर आहे, म्हणजे उचल पाण्यावर वाढलेलं सेम कोरेगाव. सध्या बार्शीची पाण्याची परिस्थिती पाहता तो उद्देश, मी शेती पाण्याबद्दल बोलतो. नाही, काय बोलतोय? पिण्याच्या पाण्याबद्दल. मी शेतीच्या पाण्याबद्दल, पिण्याच्या पाण्याबद्दल वेगळं आपण एकदा बसूया. बसूया म्हणजे असं ठीक. अजून काय होतं मी, आणि हे बघा, जयंतराव पाटील मंत्री होते, मी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे. अजून कधी आपण कुणी माझ्याबरोबर, मला कोण मंत्रालयात ओळखतं का नाही, तुम्ही एकदा या,
म्हणजे कळेल कोण ओळखतं नाही ओळखतं तो भाग आहेच. पण त्यावेळेस बबनदादांनी पण पाठपुरावा केला, मी केला, तसं तत्कालीन आमदारांनी पण केलं. असं नाही म्हणायचं काही कारण नाही. शेवटी लोकप्रतिनिधीचं काम काय आहे? लोकांसाठी जी काम आहे त्याचा पाठपुरावा करा, पळ काढणे नाही. सत्तेवर असा नसा, मला संधी दिलेली असते. उद्या एखादा तर मी आमदार नव्हतो म्हणून काय मी काय परदेशात जाऊन राहिलो नाही. मी माझं मंगळवार बुधवार वारी मुंबईची होतीच. जी शासकीय खर्चाने आमदार माझ्या आमदाराला सुद्धा रेल्वेचं कन्सेशन होतच. काही खिशातलं घालून जायचं नसतं. त्यांनी त्यांची जबाबदारी एकदा हे उलट सतीचं वाण आहे, एकदा हातात घेतलं की ते मरेपर्यंत सुटत नाही. वाघ म्हातारा झाला म्हणून काय गवत खात बरोबर आहे. टप्पा 3 साठी पुढे प्रयत्न करणार. आता आता शंभर टप्पा टक्के 3. करावंच लागेल ना. सध्याची जरा आर्थिक अडचण पाहता प्रयत्न चालूच आहे. पण आपणही समजा सरकार कुणाचं आहे, काय आहे, विरोधाचं आहे का आमच्याचं आहे, त्यापेक्षा ते सरकार त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी दोन्हीचंही बघितलं पाहिजे. त्यामुळे अवघड टीका करायची म्हणून काही पण करा असं पण नाही. चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. डेमरेवाडी प्रकल्पाचा पाठपुरावा आतापर्यंत कुठपर्यंत आलेला आहे? खूप केला. त्याचं काय म्हणजे इव्हन डोंगरवाडीचे लोक इथं कोण नाही. म्हणजे चिंचोलीकरांनी बहिष्कार सुद्धा घातला होता 14-15 मतदानावर. काहीतरी असं निवडणूक कुठली तरी होती. त्यावेळेस मग मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आश्वासन दिलं म्हणे की, म्हणजे मी ऐकलं बरं का, ऐकू आहे आपण काय हजर नाही, ते लगेच सुरू करू महिना म्हणजे का 15. पण आज 12 वर्ष झाली त्याला काय हात लागला. इव्हन त्या लोकांनी प्रयत्न केले गावच्या स्वतः, आणि त्यांच्याबरोबर मी पण केलेले. त्यातले एक इंजिनियर आहे गावातले, आडनाव मला लक्षात येईना, ते सतत प्रयत्नशील असतात. कमलाकर पाटील प्रयत्नशील असतात, बहुसंख्य सगळे. आणि आता गडकरी साहेबाला पण आम्ही भेटलो होतो. तो जो रस्ता आहे आपला, तो जर थोडा वरून घेतला, तो जंगलातलाच आहे, पण तो घेतला तर या प्रकल्पाचा साठा कमी करण्याचा काही गरज नाही. खालनं घेतला तर थोडा कमी साठा, पण ती अत्यंतिक गरज आहे लोकांची. त्याचाही पाठपुरावा चालू. पण जलसंधारण खात्याला फारसं बजेटच नाही. त्याच्यामुळे मी राठोड साहेबाला निवडणूक झाल्यापासून जवळजवळ 10-15 वेळा भेटलो. डहाळे पिंपळगाव प्रकल्पातून उलटीचं पाण्याची काय परिस्थिती येण्याची शक्यता आहे? नाही, टाकलं पाहिजे. शक्यता म्हणजे गरज आहे ती, आणि ते बाहेरमाही टाका असं म्हणत नाही आम्ही. सत्तेच्या वेळेस पावसाचं प्रमाण, आत्ताची अवस्था ही परफेक्ट आहे. का टाकावं याची बाजू मांडण्यासाठी. ऑगस्ट एंड आहे. डाळे पिंपळगावची अवस्था काय बघितली का तुम्ही? हे एकदम असं मात्राला सुद्धा खांडत पडले नाही. या वेळेस ते पाणी वाहून जात. बोगद्यातनं पाणी सोडलेलं आहे सिने. हे बघा पुण्यावर नाही गेलं, पण ते या आपल्या पाईपलाईन तर आहे, कॅनॉल आहे,
दावडीपर्यंतचं काम जवळजवळ आलं का रे पूर्ण होत? राहिले थोडंसं. एक, एक 500-600 मीटरचं काम राहिले हा, आणि तिथून जर तात्पुरताही केला, पाईपलाईन टाकली तर उत्तम, पण समजा विजेचा खर्च वाचवायचा तर तिथं तोंड काढून दिलं आणि एक 10-12 फूट खोल सगळीकडे जागा आपण इथं बघत नाही, कॅनल खोल नाही आहेच. तर तसं जर केलं तर 100% पळत पाणी उतारानं डाळे पिंपळगावमध्ये जाते आणि त्याचा सर्वे झालेला आहे. त्याला शिंदेंनी मान्यता दिली, कोणी शशिकांत शिंदे. त्या रेकॉर्ड काढायच्या मागे आहेत. धन्यवाद.